हाच तो कोलते पाटील जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा मेन गेट आणि हीच ती बिल्डिंग ज्या बिल्डिंगमध्ये घरं आहेत. एंट्रन्स आहे मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत दहिसरला. सागर वैभव कोलते पाटील हा जो प्रोजेक्ट आहे दहिसरमधला, तर तो बघण्यासाठी. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, हीच ती मित्रांनो बिल्डिंग आहे जी की ते बघू शकता तुम्ही. हा तिचा मेन गेट आहे आणि ह्याच बिल्डिंगमध्ये 4 सदनिका देण्यात आल्या BMC मार्फत. तर बघू शकता मित्रांनो, एक्झॅक्ट मेन रोडच्या साईडलाच ही जी बिल्डिंग आहे समोरची, त्याच बिल्डिंगमध्ये ह्या 4 सदनिका BMC मार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आणि मध्ये जाऊन मी विचारलं तिकडे सुद्धा, तर इथे आता असं ऑथोराइज पर्सन नाही जो कोण माहिती देऊ शकेल. पण माझ्या मागे एक्झॅक्ट बघू शकता हीच ती मित्रांनो बिल्डिंग आहे. पण वॉचमॅनला विचारलं असं त्यांनी सांगितलं की मध्ये जायची परमिशन नाही आणि जे काही सॅम्पल फ्लॅट म्हणजे BMCचे जे रूम्स आहेत त्यांची चावी ऑलरेडी BMCला हँडओव्हर केली आहे. त्यामुळे ते सॅम्पल फ्लॅट आपल्याला दाखवू शकत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता, सदनिकांची चावी नसल्यामुळे आपण ते घरं बघू शकत नाही. आणि बाकीची माहिती मी तुम्हाला लोकॅलिटी संदर्भात देऊ शकतो. तर लोकॅलिटी जर बघता मित्रांनो, मेन रोडच्या बाजूला आहे आणि समोर मित्रांनो माझ्या मते इथे गार्डन टाईप आहे आणि एक्झॅक्ट माझ्या मागेच ही बिल्डिंग आहे. त्याच्यामुळे ही एक चांगली बाब आहे. आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटी जर विचाराल तर कनेक्टिव्हिटीसाठी इथे दहिसर स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला या प्रोजेक्टपासून 10 मिनटात तुम्ही माझ्यामध्ये तरी वॉकिंगने जाऊ शकता. तर 10 मिनटात तुम्ही चालत जाऊ शकता आणि जर बाईक बिक असेल तर 5 मिनटात तुम्ही स्टेशनला पोहोचाल. आणि आईस कॉलनी म्हणजेच मंटेश्वर जे मेट्रो स्टेशन आहे येलो मेट्रो लाईनचं, ते इथून जेमतेम 15 ते 20 मिनटाच्या अंतर, म्हणजे 20 मिनटं पकडून चला तुम्ही. तर ते पण वॉकिंग सांगतो आहे हे जे काही मी सांगतो आहे. आणि जर तुम्ही बाईक नंतर रिक्षाने गेला तर 10 ते 15 मिनटात तुम्ही स्टेशनला पोहोचू शकता कोणत्याही. बघू शकता बाजूलाच प्रोजेक्टच्या हे गीतांजली खेळाचे मैदान आहे, एक छोटंसं असं बघू शकता लहान मुलांसाठी. आणि हा तो प्रोजेक्ट आहे मित्रांनो जो की मी तुम्हाला इथे दाखवतो आहे. आता आपण तिकडेच होतो आणि ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो, जे की आता आपण खाली जाऊन बघूया. ही जी बिल्डिंग आहे ही वाली, हिच्यामध्ये मित्रांनो BMCने घरं दिलेत आणि ह्या बिल्डिंगचं अजून काम चालू आहे जे बघू शकता तुम्ही. ही जी बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये BMCने घरं दिलेत. बघू शकता लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान नावाचं मैदानसुद्धा आहे ते बाजूलाच, जे की अगदी स्टेशनच्या साईडला. आता माझ्याकडे टाईम नाही तिथे जायला. आणि बघू शकता हे काय एवढं लांब नाही आहे मित्रांनो, हे पण थोडंसं जवळच आहे स्टेशनपासून. चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.